हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण वर्षभर भुईमुगाच्या शेंगा उकडून वाळवून ठेवून त्या साठवून ठेवू शकतो असा छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्हाला म्हणजे कळेल. मी त्यासाठी शेंगा घेतल्या होत्या भुईमुगाच्या. त्या छान अशा पाण्यामध्ये मी तासभर ठेवल्या होत्या, कारण माती भरपूर प्रमाणात असते भुईमुगाच्या शेंगाला. आता बाजारात भरपूर शेंगा येत आहेत. अशा प्रकारे तुम्ही अवश्य मैत्रिणींनो जास्त प्रमाणात साठवून ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे छान असे धुवून घेतले मी 2-3 पाण्याने. नंतर तासभर ठेवल्या. त्यानंतर मी कुकरमध्ये त्या घालून घेतल्या. त्यामध्ये मीठ घातलं आहे. मी शेंगा फोडल्या नाही, तशाच घातल्या आहेत. छान असं मीठ आपण लावून घेणार आहोत सर्व शेंगाला, आणि पाणी घालणार आहोत. पाणी पण जास्त प्रमाणात घालायचं नाही. मी एकच ग्लास घातला आहे. इथे मी 1 किलो भुईमुगाच्या शेंगा घेतल्या होत्या आणि छान असं आपण हलवून घेतलं. हे बघा, गॅसवर मी 5 शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण त्या काढून घेणार आहोत. हे बघा, आपल्या शेंगा छान अशा उकडल्या आहेत, अगदी मऊ मऊ झाले आहेत बघा आतपर्यंत. त्यानंतर आपण त्या शेंगा आहेत त्या गाळून घेणार आहोत, म्हणजे त्याचं पाणी आहे ते निघून जाईल आणि शेंगा थंड पण होतील. आणि त्यानंतर मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये त्या शेंगा वाळवल्या होत्या. अशा प्रकारे तुम्ही शेंगा जास्त प्रमाणात आणून त्या शिजवून वाळवून वर्षभर छान त्याचा आस्वाद घेऊ शकता. हे बघा, किती छान अशा कडकडीत वाळल्या आहेत. मी शेंगा फोडल्या नाहीत, तरी पण त्यामध्ये मीठ आतपर्यंत लागलं गेलं आहे. हे बघा, आतपर्यंत आणि जे दाणे आहेत ते पण आतपर्यंत सुकले आहेत. आपले खायला एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खायच्या तेव्हा तुम्ही त्या खाऊ शकता. एवढ्या छान लागतात. भुईमुगाच्या शेंगा आता बाजारामध्ये भरपूर आहेत. चला तर मग, व्हिडिओ जरी आवडला असेल तर पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हाईप करा. बाय बाय.